नाही घेतला डे टू डे लाईफ मध्ये न करता माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या वेळी तुम्हाला मेजर डिसिजन्स घ्यायचे आहेत, ओके ठीक आहे, दररोज उठून बघण्यासारखी ॲस्ट्रोलॉजी नाही हा आहे. विषय नाही हो, आहे, हो. ठीक आहे, तेवढं आपण फॉलोही करू शकत नाही. बट मेजर ज्या ज्या गोष्टी तुम्ही करताय, समजा लग्न करताय तर समोरच्याची पत्रिका बघून करा, दोघांची पत्रिकेचे मॅचिंग करा, दोघांच्याही पत्रिकेतलं 7वं घर जे आपण लग्न आणि लग्न रिलेटेड गोष्टींसाठी बघत असतो त्या घराचा काय सध्या इम्पॅक्ट आहे दोन्हीच्या. आज माझं असं ऑब्झर्वेशन आहे की समजा एखाद्या मुलाच्या पत्रिकेत दोष असेल आणि मुलीच्या पत्रिकेत दोष नसेल तरी दोघांना पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार आहे, कारण लग्नही दोघांचं होतंय, पुन्हा एकटाचं होत नाही, बरोबर. सेम कंडिशन तुम्ही एखादा बिझनेस चालू करताय तर तुम्ही तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची कंडिशन बघा, तुमच्या विरोधातले ग्रहांचे काम करू नका, तुमची इन्व्हेस्टमेंट खराब होऊ शकते. तेच जर मित्रग्रहांची जर तुम्ही काम केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये लवकर यश भेटायची योग जास्ती असतात. अच्छा, ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही रेग्युलर आयुष्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा वापर जर केला तर तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो.